नमस्कार. मी बिपिन मोहिते. ज्योतिबा पायवारी दिंडी आज आम्ही पाडेगाव इथून सुरुवात करून कोल्हापूरकडे प्रस्थान करत आहोत. या दिंडीला सुरू झालेले जवळजवळ 23 ते 24 वर्ष झालेले आहे. कोरोनाच्या काळातला 1 वर्ष सोडलं तर कधीही खंड पडलेला नाही. 5 माणसापासून सुरू झालेली दिंडी आज 150 ते पावणे 200 तरुण असतील, वयस्कर असतील, महिला असतील या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत. दिंडीचं पोचण्याचं नियोजन असं असतं, ज्योतिबाचा जो पहिला खेटा असतो त्या दिवशी त्या ठिकाणी पोचायचं असं नियोजन असतं. त्यामुळं आज रविवारी जो पाडेगाव येथील ज्योतिबा मंदिरातून आरती करून आम्ही इथून प्रस्थान करतो. इथून प्रस्थान केल्यानंतर आजचा रूट असा असतो, इथून या ठिकाणी सासवड, कापसे बिबी करून कोराळ्यात पहिला मुक्काम आम्ही करतो. त्यानंतर उद्या सकाळी पहाटे सुरू करून दुसरा मुक्काम सेवागिरी महाराजांच्या नगरीत पुशेगाव या ठिकाणी करतो. तिथून निघाल्यानंतर तिसरा मुक्काम यमाई देवी औंध, जे ज्योतिबा महाराजांची बहीण आहे त्या ठिकाणी असतो. त्या ठिकाणी येऊन सकाळी अभिषेकाचा विधीही करून औंधवरनी निघाल्यानंतर चौथ्या मुक्कामाला आम्ही तडसर या ठिकाणी पोचतो. त्यानंतर तडसरवरून पुढं निघाल्यानंतर बोरगाव या ठिकाणी कार्यालयामध्ये मुक्काम असतो आणि बोरगावमधून निघाल्यानंतर कुरळपला आमचा मुक्काम होतो आणि शनिवारी कुरळपला मुक्काम केल्यानंतर रविवारी सकाळी आम्ही सर्वजण प्रस्थान करतो. ज्योतिबाच्या डोंगरावर साधारण 12, 12:30, 1, 2च्या दरम्यान पोचतो. त्या ठिकाणी संध्याकाळी खेटे असल्यामुळं ज्योतिबाची पालखी असते. त्या पालखीचा सोहळा खूप मोठा असतो आणि हा सोहळा तिथं करून पालखीला गुलाल खोबऱ्याची उधळण करून सोमवारी सकाळी परत अभिषेकाचा विधी केला जातो. अभिषेकाचा विधी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी थोडा प्रसाद घेऊन वाहनांनी सर्व मंडळी आम्ही प्रस्थान करून येताना वाहनांनी येतो. असा हा दिंडीचा प्रवास असतो. आणि या ठिकाणी चालू असताना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून वाहनं बरोबर असतात, सर्व सुविधा असतात. जेवणाची सोय, स्वयंपाक करण्यासाठी स्वयंपाकांची वेगळी टीम असते. कुणाला काही त्रास झाला वगैरे तर थोडं प्राथमिक उपचार म्हणून 2 गाड्या बरोबर असतात, समजा कोणाला काय वाटलं. अशी काय प्रकार आमच्याकडे आत्तापर्यंत घडलेला नाही. गेले 25 वर्ष आम्ही एकदम सुखरूप पद्धतीने वारी करत आहोत आणि आपल्या प्रापंचिक जीवनातून, दगादगीच्या जीवनातून 8 दिवस एक आनंदीदायी वातावरण आणि आजच्या जगामध्ये टेन्शन फ्री वातावरण या वारीतून सर्वांना घडतं. त्यामुळे सर्व तरुण उत्साहाने या वारीत सहभागी होतात आणि सुखकारक असा प्रवास आम्ही या ठिकाणी करत असतो. नमस्कार. मी सचिन मोहिते. ह्या ज्योतिबा पायी वारीमध्ये जवळजवळ माझं 18 वर्ष आहे आणि अतिशय उत्साहामध्ये ही वारी सगळ्यांच्या सहवासात असल्यामुळे पार पडते. महाराष्ट्राला वारीची एक परंपरा लाभलेली आहे. जसे संत ज्ञानेश्वर महाराजांची जे पालखी सोहळा असतो आळंदी ते पंढरपूर, तसं विविध आपल्या इथं वारी चालू असतात. तसंच आमचा हा पाडेगाव ग्रामस्थ लोकांचा, म्हणजे पाडेगाव प्लस आजूबाजूचे जे बाकीचे गाव आहेत त्यांचं कुलचं दैवत जे ज्योतिबा आहे, तर हे असे भाविक लोक दरवर्षी माघ महिन्यामध्ये माही वारीसाठी आम्ही जात असतो. आणि ज्योतिबा इथे पहिला खेटा जो असतो त्या पहिल्या खेट्याच्या वेळेस आम्ही तिथं पोचतो. तर ह्या वारीचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या वारीमध्ये जास्त करून तरुण मंडळाचा सहभाग आहे. सध्याच्या काळात आपण म्हणतो तरुण पिढी व्यसन किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी किंवा अध्यात्मापासून दूर गेली, पण आमच्या वारीचं वैशिष्ट्य असं की जास्तीत जास्त 90% मुलं हे सगळे तरुण गटातले आहेत. त्याच्यामुळं हे वारीचं एक वैशिष्ट्य आहे. आणि हा वारसा जपण्याचं काम, जे आपल्या जे पूर्वजांचा वारसा जपण्याचं काम हे नेटाने चालू ठेवलेलं आहे. तर हा असाच सोहळा निरंतर चालू राहो अशी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. ज्योतिबाच्या नावाने, यमाईच्या नावाने चांग भले मला. सर्वांना वारीसाठी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि जयदेवसाहेब इथं आले आणि आमचं इथं जे कव्हरेज केलं, वार्तांकन जे केलं आहे, तर समाजामध्ये हे जे मेसेज अतिशय चांगल्या पद्धतीने ते पोचवायचा प्रयत्न करतात, त्याबद्दल त्यांचा विशेष आभार मानतो आणि थांबतो. नमस्कार. मी राजेंद्र गायकवाड. वारीचं माझं हे 8वं वर्ष आहे. वारीमध्ये आमच्या वॉटर कॉलनी, साखरवाडी, मुरुम, जेऊर मांडकी असे मिळून 100 ते 125 लोक आहेत.
त्याबरोबर महिलांचा पण या सहभाग ह्या वेळेला वाढलेला आहे आणि वारी एकदम व्यवस्थित सगळ्यांची काळजी घेऊन केली जाते. तरुण पिढीसाठी सर्व तरुण वर्ग आणि वयस्कर लोक एकमेकाबरोबर सगळे वारी व्यवस्थित करतात आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये वारी 6 दिवसाची आमची व्यवस्थित पूर्ण होते. ज्योतिबाच्या नावाने, यमाईच्या नावाने, घोड्याच्या नावाने सांग भले बोला. वारी पाडेगाव ते कोल्हापूर आज 25 वर्षापासून चालू आहे. त्यामध्ये पाडेगावमधील मांडकी, जेऊर, वाठार, साखरवाडी असे भाविक जमा होतात. वारी अत्यंत चांगल्या प्रकारे चालत आहे. जवळजवळ 12-15 वर्ष झाली आणि सुरुवातीला 6 लोकांनी वारी चालू केली. आता त्याचा मोठा वटवृक्ष झाला. आता जवळजवळ 100-150 लोक आता वारी करतात. तर आता ते हे प्रसव वाढत गेलं आहे सगळं आणि हे असंच वाढत राहणार आहे. बस ज्योतिबाच्या नावाने चांग भले.
असं गर्दी नाही, एक दोन दोन ची लाईन थांबा एक मिनिट. गर्दीत ना काही असं लाईनीने येणार जरा. ज्योतिबाच्या नावानं, काळाभैरीच्या नावानं, सांग बरं बरं. नाही